नमस्कार. आज खऱ्या अर्थाने मुंबईकरांना कशा पद्धतीने किंवा महानगरपालिकेचा येणारा रेव्हेन्यू कशा पद्धतीने राज्य सरकारच्या मेट्रो प्रशासनाने कसं डुबवतंय आणि डुबवलंय याचं मी एक उदाहरण देऊन त्याचं स्पष्टीकरण करते. BHT ही आमची महानगरपालिकेची कन्सर्न सिस्टर आहे आणि नेहमीच महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक म्हणजे बरेच करोड आम्ही दरवर्षी बजेटमधून BHTला आम्ही देत असतो. परंतु BHTच्या माध्यमातून जेव्हा मेट्रो प्रशासन म्हणून किंवा आणखीन कुठलंही प्रशासन कसं काम करतं हे तुमच्या दृष्टिक्षेपात टाकण्यासाठी हा प्रपंच आहे. ज्या वेळेला मेट्रो स्टेशन आता नाही म्हटलं तरी 23 ते 24 या महापालिकेत पूर्ण मुंबई याच्यामध्ये मेट्रो स्थापन झालेले आहेत आणि मेट्रोचे जे पोल लागतात त्या एका पोलचं म्हणजे मी उदाहरण देईन तुम्हाला सिद्धिविनायकमध्ये 4 पोलचे जवळपास 19 ते 20 लाख आम्हाला रेव्हेन्यू मिळाला. परंतु त्याच्यानंतरच्या आमच्याच जी साऊथमध्ये 3 चौक जे मेट्रो स्टेशन, आचार्य आत्रे चौक मेट्रो स्टेशन, नेहरू विज्ञान केंद्र मेट्रो स्टेशन, वरळी मेट्रो स्टेशन ह्याचे कुठेही पैसे भरलेले नाही. म्हणजे MMRC ज्याला मेट्रो प्रशासन म्हणतो त्यांनी या सगळ्या गोष्टी बुडीत काढल्या. आता ह्याला बुडीत कोण काढतंय? एक तर BHTचे अधिकारी वर्ग आणि मेट्रोचे प्रशासनाचे वर्ग, या दोघांमध्ये काय मिलीभगत झाली का? किंवा यांनी का बुडवले? एवढे मोठे करोडोनी लाखांनी पैसे होते. एका स्टेशनच्या जर 19-20 एका पोलचे मिळू शकतात आपल्याला त्या ह्याच्यामधले स्टेशनमधले एका स्टेशनमधले, तर अशी किती स्टेशनं झाली आहे. आणि उदाहरण म्हणजे मी माझ्या घरचंच दिलं की जी साऊथ, तिथे 3 स्टेशनं 4 बनली, त्यातल्या 3 स्टेशनांचं रेव्हेन्यू घेतलाच नाही असं माझ्या माहितीला आलंय. आणि म्हणून मी मागणी करते की ती NOC कोण देतं, काय कोण देतं, यापेक्षा याच्यावरती कसून या मेट्रोच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे जे पोल लावले जातात त्या अधिकाऱ्यांची आणि BHTच्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. आणि त्यासाठी मी हा संपूर्ण म्हणजे रेव्हेन्यू बुडवला हा मोठा गुन्हा आहे, यासाठी मी प्रचंड संतापलेली. का तर करदात्यांना एक तर ती 11 वाजता बंद होतात आणि तिथे परत चार्जिंग सेंटर चालू होतं अशी माहिती मिळते. त्यामुळे अशा लोकांना ज्या आपण 1858च्या नियम उपनियम परवानगी अटी शर्ती तर त्याच्यावर मी हे पत्र दिलंय. आता या पत्रावर तरी प्रशासनाने पूर्ण मला BHTचे GM आणि आमचे आयुक्त यांनी उत्तरं द्यावी आणि यांची कसून चौकशी करावी. आणि मी मुख्यमंत्र्यांना पण हे पत्र देते की तुमच्या मेट्रो प्रशासनाची पण चौकशी व्हायला पाहिजे. हे अनाधुनिक कारभार चाललाय मुंबईत, तो मुंबईकरांच्या दृष्टिक्षेपात आणून प्रकाशझोत मी टाकण्याचा प्रयत्न करते. BHTच्या लोकांवर अधिकाऱ्यांवर कसून चौकशी करा आणि मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कसून चौकशी करा. येत्या महिन्याभरात याचा आम्हाला एक विरोधी पक्ष म्हणून, सक्षम विरोधी पक्ष म्हणून मुंबईचा आम्हाला माहिती द्या.